ओके, आता आपण साहित्य बघितलेलं, तेल तापलेलं आहे आणि आता आपण काय पहिल्यांदा बाउल तुम्हाला लागेल. बरं, हे जे पीठ आहे हे किती वेळ आपण 6 ते 5 ते 6 तास. आणि ह्याच्यात काय काय बनवतो तुम्ही? त्याच्यामध्ये उडीद डाळ आणि मुगाची डाळ. अच्छा, हे दोन्ही आपण मिक्सर मधून काढलेले. मिक्सर मधून काढले. 5-6 तास आपण असं ठेवलं. नाही, हो. ओके, आता हे काय ह्याच्यात काढू? हो. अच्छा, बस. नाही, ह्याचं साधारण प्रमाण काय असतं? हे 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ. अच्छा, अर्ध असतं. ओके ओके, आता काय करतात? ह्याच्यामध्ये हे खोबऱ्याचा किस सगळा टाका. अच्छा, सगळं घालू. ब्रेडचा चुरा हा किती घालायचं? सरळ. बर. मिरची, हिरवी मिरची थोडी. मिरची तुम्हाला तिखट आवडतं का गोड? मला काय नाही, मला तसं दोन्ही आवडतं. मला पण तिखट आवडतं. चालेल. पुढे थोडासा चिमूटभर खायचा सोडा, जरा खुसखुशीत होण्यासाठी. हो, थोडा अगदी. हां, बस. आणि लसूण टाका, थोडं आलं. हे तशी झटपट करण्यासारखी आहे ना? हो, झटपट करण्यासारखी आहे. प्लॅनिंग असेल तर फक्त 5-6 तास तुम्हाला आधी भिजवायला लागेल. चाट मसाला टाका एक थोडा. हां, बस. आणि मीठ चवीनुसार थोडंसं. गाजराचं काय करायचं? नाही, आता हे नंतर हे दोन्ही ह्याच्यातला अर्धा भाग काढायचा आणि मग वेगवेगळं मिक्स करायचं. ह्याला पण चटणी पण खोबऱ्याची चटणी हाताने केलं तरी चालेल ना? कारण काय शेवटी तसंच नीट होणार. ते हात लागल्याशिवाय व्यवस्थित होत नाही. ते चव येत नाही ना हात लागल्याशिवाय. बरं, दोन्ही सुना काय डबा वगैरे घेऊन जातात ऑफिसला? हो, डबा घेऊन जातात. सगळे संध्याकाळीच जातात. दिवसभर मी आणि माझ्या 3 नातवंड आम्ही 3-4 घरी असतो. अरे वा. मग सकाळचा डबा कोण करतं? रात्रीचं जेवण कोण करतं? सकाळचं सून करते, संध्याकाळची माझ्याकडे असतं. बरं. मग आता आपण दिवसभर तरी तेवढं पाहिजेच ना. बरं, एक तो बाउल द्या. निम्मा काढून थोडीशी पेस्ट टाका, 1 चमचा. हां, थोडीच टाका. एवढी बस, कलर येण्यासाठी. म्हणजे रात्री एकदम घर गजबजलेलं असेल. रात्री गजबजलेलं असतं, दिवसभर शांत असतं. 3 नातवंड, 1 आजीबाई, 2 पोरं आणि 2 सुना आणि यजमान. सगळे संध्याकाळीच येतात, कोणी घरी नसतं. अच्छा, हे काय करायचं? ते नंतर त्याच्यामध्ये घालायचं. वेगवेगळे 2 कलर आहेत ना. हो, अच्छा, बरोबर. काय करू? आता आपण दुसरा प्रकार करायला घेतो ना. दुसरा घेतो आपण गाजर घालून. ओके, आता दुसरं करायला घ्या. हो, दुसरं हे काढू. हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.